एक ब्रह्मांड नाही, असंख्य ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड भगवंताच्या पोटामध्ये उदरी सामावू शकतात. नवल किती मोठं आहे, किती मोठं नवल. केवळ एक केवळ कोडे म्हणजे गुह्य कान्होबाचं, त्या परमात्म्याचं गुह्य मात्र कोणाला कळत नाही. फार मोठं नवळ आहे. काय नवल आहे? पृथ्वी ज्याने तृप्त केली, अख्ख्या सृष्टीचा जो पोषण करता आहे, पालन करता आहे, त्याला एक घास भरवण्यासाठी त्याची आई यशोदा माता मागे 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 फिरते आणि तिचा घास खाल्ल्यानंतर तो तृप्त होतो, की जो स्वतः सृष्टीला तृप्त करतो. अजून नवला एक आहे विश्वव्यापी कमला. या विश्वाला व्यापून उरलेला तो कमलापती, तो परमात्मा. आणि एवढा मोठा परमात्मा असला तरी सुद्धा त्याला गौरणी मात्र कळीवर घेऊन फिरतायत. ही पण एक फार मोठी नवलाईच आहे. अजून काय सांगितलं बरोबर. आणि तुका म्हणजे नटधारी, नटधारी नाना प्रकारचे वेश धारण करतो, नाना प्रकारचा तो लीला करतो. सगळ्या प्रकारचा लीला करून सुद्धा भोग भोगून तो काय आहे? ब्रह्मचारी आहे. याच्यापेक्षा फार मोठं नवल कुठलं? याच्यापेक्षा वेगळं ते नवल कुठलं? की ज्याला आपण 16,108 बायका सांगितल्या, त्याला 80 मुलांचं वर्णन मी तुमच्यासमोर सांगितलं. तो सांगतो मी ब्रह्मचारी आहे. याच्यापेक्षा नवल ते मोठं कुठलं? विठ्ठल. श्रवण केली. आपण सर्वांना मी पहिले त्याच्यासाठी धन्यवाद देतो. रात्री तुमच्या सगळ्यांचा थोडासा माझा इकोन आहे. आजच्या दिवशी जो काळ्याचा दिवस आहे, काळा म्हणजे काय? एकत्रीकरण. हो, जीवाशिवाचं ऐक्य, त्याला काळा असं म्हणतात. काळ्याचं कीर्तन कधी कधी महाराज गोरा असतो, पण आता कीर्तन पण काळ्याचं महाराज पण काळा नाही, एवढा सावळा काळा नाही. काळ्याचं कीर्तन इथे कीर्तनकार थोडासा बांधलेला असतो. का बांधलेला असतो? दुसऱ्या कीर्तनामध्ये जन्माचं कीर्तन असेल तिथे कीर्तनकार बांधलेला असतो, जन्माचा उपचार सांगून सांगायला मिळतो. परंतु काळ्याच्या कीर्तनामध्ये मात्र आम्हाला एकच चरित्र उच्चारायचं आहे, ते म्हणजे चरित्र ते उच्चारावे देवे. कीर्तनामध्ये चरित्र उच्चारायचं आहे, परंतु जे देवाने गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे, म्हणजे देवाला जन्म माधुर्य झाला, जन्म माधुर्य झाल्यानंतर वसुदेव बाबाने गोकुळात आणलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर तर 11 वर्षापर्यंत भगवंत गोकुळामध्ये होते. आणि त्या गोकुळामधलं जे चरित्र आहे तेच काळ्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचं आहे. आता चरित्र देवाचं असतं, त्यात कुठल्या प्रकारचा दुमत नाही. चरित्र माणसाचं नसतं. तुमची आमची चरित्र नाही, तुमची आमची आकृता असतात. आकृता असतं माणसाची, चरित्र उच्चारण्यासारखं नसतं. परंतु कुठे कुठे आपल्याला असं बघायला मिळतं की कीर्तनकार कीर्तन कमी सांगतोय आणि जे व्यवस्थापक लोक असतात, आयोजक असतात, त्यांच्यावरच अर्धा कीर्तन करतायत. दोष आहे, दोष. हो, दोष आहे. तुकोबारा सांगतायत, कीर्ती मानवाची वर्णू नये, वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची, आणि कीर्ती मानवाची वर्णू. तुम्हाला वर्णन करायचं असेल कीर्तनात, तर त्या परमात्म्याचं वर्णन करा. कीर्ती मानवाची वर्णू नये. दोष लागतो, पण इतर कोणाचं चरित्र उच्चारायचं नाही. या ठिकाणी चरित्र परमात्म्याचं मांडणे की जो परमात्मा गुरुधान सच्चिदानंद घन करुणावरणारा आहे. ज्या ज्या वेळेला सृष्टी रसातला जाते, ज्या ज्या वेळेला सृष्टीवर पातक होतात, ज्या ज्या वेळेला पातकांचा भार होतो, अनाचार होतो, त्या वेळेला तो आपल्यामध्ये प्रकट होतो आणि ह्या पृथ्वीवरचा पापाचा भार उतरवतो आणि पुन्हा धर्माची संस्थापना करतो. त्या परमात्म्याचं तुम्हाला मला चिंतन करायचं आहे, त्या परमात्म्याचं चरित्र आपल्याला वर्णन करायचं आहे. या ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं की नवलाई आहे परमात्म्याची. कशी बघायला गेली तर परमात्म्याची नवलाई आहे ही त्याच्या 10 अवताराची नवलाई आहे. बघा ना, अवतार कशी आहेत. एक अवतार आहे मत्स्य अवतार, की जो सृष्टी लयास गेली त्यावेळेला सृष्टीवरची काही वस्तू वाचवण्यासाठी स्वतः मासा झाला,
वेद त्यांनी रक्षण केलं. ज्या वेळेला पृथ्वी हिरण्याक्षाने खाली घेऊन गेला त्यावेळेला वराह रूप धारण केलं. आता देव आहे आणि वराहाचं रूप धारण करतोय. किती नवलाई आहे. तुम्हाला तरी मला तर वाटेल मला डुकराचा जन्म मिळावा असं बोलवरती करा बाबा देवा मला डुकराचा जन्म मिळावा म्हणून मी देवाची वारी केली, देवाची आराधना केली नाही. परंतु त्या परमात्म्याने या सृष्टीला वाचवण्यासाठी वराह धारण केलं. ही पण देवाची काय आहे नवलाई आहे. आपण आश्चर्य व्यक्त करू शकतो का नाही. अरे बापरे एवढा मोठा देव डुकराच्या जन्मात नवलाई आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला मंदाकर नावाचा पर्वत पुन्हा समुद्राच्या तलाशी चाललेला होता. तो पर्वत रवी म्हणून बनवलेला होता आणि त्याला वर काढण्यासाठी देवाने इमिजिएटली कुर्म नावाचं कुर्मच रूप धारण केलं. ही नवलाई आहे. या सगळ्या नवलाई आहेत. ऐका तुम्ही त्या नवलाई आहेत सगळ्या. त्याच्यानंतर ज्या वेळेला बलीचं साम्राज्य झालं त्यावेळेला बलीला रसातळाला पाताला धरण्यासाठी सुद्धा देवाने एका बटूचं रूप धारण केलं. तर एवढा मोठा बलाढ्य बली की ज्याने देवानं सर्व केला. इंद्र त्याला घालून आपलं घर सोडून पळून गेला. तो बली इंद्राच्या घरी राहायला गेला. बसताना म्हणलं त्यांनी त्या बलीला मारण्यासाठी देवाने एवढंच रूप धारण केलं. बटू ही पण काय आहे देवाची नवलाई आहे. आणि प्रभू राम हा जन्म जो देवाचा होता तो सुद्धा एवढा बलाढ्य राक्षस जो रावण ज्याला आपण म्हणतो की जो 14 चौकटी या आयुष्य जगलेला होता त्याला मारण्यासाठी वानरांची मदत घेऊन त्याचा वध केला. ही पण देवाची काय आहे नवलाईच आहे. या नवलाया सगळ्या वर्णन करणारा अभंग. परंतु देवाने काही नवलाया गोकुळामध्ये सुद्धा केल्या आणि त्याचं चरित्र सांगणारा हा अभंग. आता या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय सांगतात की अनंत ब्रह्मांडे उदरी. ब्रह्मांड म्हणजे काय. ब्रह्मांड म्हणजे नेमकं काय तर सप्त पाताल सप्त स्वर्ग आणि ही सृष्टी हे मिळून एक ब्रह्मांड होतं. आलं का लक्षात. अतल वितल रसातल तलातल महातल आणि पाताल अशी 7 पाताल स्वर्गलोक भूलोक भवलोक तपलोक महालोक जनलोक ब्रह्मलोक अशी 7 लोक मिळून वरची 7 खालची 7 म्हणजे पृथ्वी यांचं मिळून एक समीकरण त्याला ब्रह्मांड असं म्हणतात. काय म्हणतात ब्रह्मांड. आणि हे ब्रह्मांड चालवण्यासाठी एक ब्रह्म एक विष्णू एक रुद्र अष्टवसु रुद्रगण देव उपदेव सगळे देव त्या ठिकाणी एक ब्रह्मांड चालवण्यासाठी लागत असतात. आता एवढं मोठं ब्रह्मांड जर चालवायचं आहे हा जो चालवतो त्याला थोडासा का होईना हा अहंकार होणारच नाही. आणि त्या ब्रह्मदेवाला सुद्धा अहंकार होतो. कशाचा. एवढा मोठा ब्रह्मांड मी मॅनेज करतो. हो एक गाव मॅनेज करणाऱ्या माणसाला वाटते की मी काय करतोय. एक तालुका मॅनेज करणाऱ्या माणसाला वाटते की मी म्हणून तालुका मॅनेज होतो. तर ब्रह्मांड मॅनेज करणारा माणूस कसा असेल. आता सांगा हा ब्रह्मांड मॅनेज करणे सोपं आहे का कठीण आहे. समजा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवाने सगळ्यांचे नाम सारखे बनवले असते अंके काय झालं असता. या ब्रह्मांडामध्ये या सृष्टीवर अंख्याचे ठसे एकाचे पण सारखे नाही. जे होऊन गेलेत येणारे आहेत आणि जे आता आहेत त्यांचे कुणाचे अंख्याचे ठसे सारखे नाही. चला या ब्रह्मांडामध्ये आवाज सारखा कोणाचाच नाहीये. सेम टू सेम आवाज. थोडासा विनोद म्हणून दुसऱ्याची आपण ऍक्टिंग करून काढू शकतो. परंतु भगवंताने मात्र आवाज देताना प्रत्येकाला वेगवेगळा दिला. बरोबर ना. हो आपण अंजनाचा आवाजावर ओळखतो. बरं या ब्रह्ममंडपामध्ये या सृष्टीवर प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. सख्खे भाऊ जुळे तरी असतील तरी स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. प्रत्येक माणसाला बनवताना थोडा का होईना देवाने फरक ठेवला आहे. अगदी प्रिन्स जे जन्माला आले एकदाचे काहीच्या पोटात जन्माला आले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय आहे फरक आहे. म्हणजे एवढी ज्याची रचना अगदी तंत्रशुद्ध आहे त्या ब्रह्मदेवाला अहंकार होणे स्वाभाविक. हो आता विचार करा तुम्ही आम्ही किती जीव आहोत. 84 लक्ष योन्या आणि एकेका योनीमध्ये किती कोटी योनी आहेत. बरं ह्या कोटी योन्यांमध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळं बनवलं आहे.
आता समजा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त मुंग्या किती आहेत मोजू. नाही जमणार ना. पहिले त्याला प्रत्येक जिल्हे वेगळे करावे लागतील. जिल्हे वेगळे केल्यानंतर प्रत्येकाचा तालुका वेगळा करावा लागेल. तालुका वेगळा केल्यानंतर पहिले प्रत्येकाला पंचायत समिती गट, जिल्हा गट वेगळे करावे लागतील. ग्रामपंचायती वेगळ्या कराव्या लागतील. ग्रामपंचायती वेगळ्या झाल्या की वॉर्ड वेगळे करावे लागतील. वॉर्ड वेगळे की घराघरात जाऊन मोजायला लागतील. तेव्हा त्या मुंग्या मिळणार नाही. आलं का लक्षात? जाऊ द्या ना. नुसते बांगलादेशी शोधायचे झाले तरी त्रास आहे. मुंग्या नको. बांगलादेशी आता SIR जे आले ना पडताळणी त्याच्यामुळे युपी बिहार मधून जेवढे सगळे बंगाली होते ते सगळे देश आपल्या भारतात पळाले. कोणी बांगलादेशला पळाले. पण भारतात सगळीकडे जे पसरले त्यांचा आपण तिकडनं पळाले. तुम्ही त्यांना तरी आपण आशीर्वाद द्यायला नाही पाहिजे. नवीन जे येतात ना बंगाली कोणी द्यायचे नाही. त्या दिवशी बोललो खोली अजिबात द्यायची नाही मुसलमानाला. माझे 2 ब्लॉक खाली आहेत. 3 महिने झाले आम्ही मुसलमाना देत नाही. किती लोक येतात नाही द्यायचं. काय फरक पडते? एक वेळ भाजी कमी खावा आणि अंड्याला घरी नाही ठेवायचं. या ब्रह्मदेवाने एवढी मोठी सृष्टी बनवली. 84 लक्ष बनवलं. त्याच्यामध्ये अनेक कोटी जीव बनवले. त्या जीवांमध्ये सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळं बनवलं. या ब्रह्मदेवाला एक अंतर आपण बनवली. त्यांनी परमात्म्याकडे अर्ज केला की मला हे सृष्टी बनवून फार श्रम झाला. मला थोडी विश्रांती 2 महिने घ्यायची आहे. महाबळेश्वरला जातो बायको पोरांना घेऊन विश्रांती करतो. ही सृष्टी कोणी सांभाळायची त्यांनी सांभाळा. कोणाला मारायची त्याला मारा आणि कोणाला जन्माला घालायचं त्याला घाला. मला 2 महिने आराम पाहिजे. त्याला काय वाटलं माहितीये का? मला अजून प्रमोशन तरी मिळेल अडवून ठेवलं किंवा पगार तरी वाढेल. मग विधाता सांगेल तुला आता किती पगार आहे? 2 लाख. बाबा 3 घे पण जाऊ नको सुट्टीवर. असं वाटलं आणि तो विश्रांतीसाठी असा बसल्यानंतर त्याला या आकाशगंगामधून काही उंटांची ना अशी रांग जाताना दिसली. उंटांची रांग अशी रांगच्या रांग चालली आहे. तो विचार करतोय या सृष्टीला आपण निर्माण केलेलं आहे पण ही उंट जी चालली आहे ती आपण नाही बनवली. आणि त्या उंटाने एक बाई हाकलत चाललेली आहे. ब्रह्मदेवाला वाटलं की आपण जर बनवलेलं नाही आपलं मॉडिफाय नाही मॅन्युफॅक्चरिंग आपल्या कंपनीत झाली होती आपण विचारूया. मग त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्या बाईला हाक मारली. बाईकडे हे काय उंट आहे. त्या उंटाच्या वरती पेट्या आहेत. पेट्या त्या पेटीत काय म्हणजे त्या पेटीत ब्रह्मदेव आहे. म्हणजे एवढे प्रत्येक पेटीत 4 ब्रह्मदेव आहेत. ती बघा लाईन किती मोठी आहे. म्हणतो एवढे ब्रह्मदेव कुठे चालवल्यात? कोणी ह्या ब्रह्मदेवाने विचारलं. म्हणतो तेवढे ब्रह्मदेव कुठे चालवल्यात? म्हणतो कुठल्या तरी एका ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव रजेवर चाललेला आणि त्याच्या जागेवर भरण्यासाठी एवढ्या ब्रह्मदेव चालवल्यात. जो सेट होईल त्याला बसवू आणि बाकीचे परत नेऊन गोडाऊनमध्ये ठेवू. भगवंताची नवलाई आहे. त्या वेळेला हा ब्रह्मदेव घाबरला. जर एखादा सेट झाला आपण रजेवर आल्यानंतर त्याने सांगितलं की नाही आता तोच फिक्स मग आपल्याला चपराशी बनवला तर करायचं काय? लगेच अर्ज दिला. माझा आराम करायचा मूड खराब झालाय आता मी करत नाही. माझा अर्ज मागे घ्या. मला सुट्टी नको. मी माझ्या कामावर उशी राहतो. एवढे ब्रह्मांड आणि एवढ्या ब्रह्मांडाला सांभाळणारे एवढे ब्रह्मदेव ज्यांनी बनवले तो विधाता कोणीतरी वेगळा आहे. तो विधाता वेगळा आहे. एका ब्रह्मांडाची व्याप्ती किती आहे? किती भयानक व्याप्ती आहे. आणि अशी ब्रह्मांड अनंत स्वरूपाची आहे. आणि अनंत स्वरूपाच्या ब्रह्मांडांना सामवायचं परमात्माचं किती तर तो आपल्या उदरामध्ये सामावतो. आपण कसं पाहिजे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे
होईल. आणि ज्याच्या उदरामध्ये एवढी ब्रह्मांड सामावू शकतात तर त्याची व्याप्ती किती. तर तो एक सर्वसामान्य बालक होऊन नंदाच्या घरामध्ये वावरतोय, खेळतोय, बागडतोय. ही त्याची काय आहे, नवलाई आहे. अशा अनेक नवलाया भगवंताच्या त्या गोकुळाच्या अवतारामध्ये झाल्या. तुम्हाला 2-4 नवलाया सांगतो, धावत धावतच सांगतोय. म्हणजे इथे उभा राहतो पण तोंडाने धावत धावत सांगतो. पुतण्याचा वध झाला, आपण कथेमध्ये ऐकलं. एवढी मोठी पुतना मारायची, हे नवला. तर ही पुतना कोण मात्र तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. तर मला काळ्याच्या कीर्तनामध्ये जर पुतना सांगायची आहे तर पुतण्याचा थोडा काही इतिहास मला ठेवायला लागेल. तर ही पुतना ज्या वेळेला भगवंताने वामन अवतार धारण केला होता, काका तुमच्या नावाने पण देव आलेला, वामन अवतारामध्ये ज्या वेळ आहे त्या लेकराचं गोंडस रूप बघितलं. बलीची बहीण रत्नमाला नावाची, तिने त्या हरीचं परमात्म्याचं रूप गोंडस बघितलं. ब्रह्मदेवाने दिलेलं छत्र आणि ते अगदी लहान गोंडस असं बटू, आणि त्या रूपावरची मोहित झाली. आणि तिने एक प्रार्थना केली, हा जो आहे तो माझा मुलगा असायला पाहिजे. असं त्याला आलिंगन दिलं असतं, त्याला खेळलं असतं, बागडलं असतं. हे भगवंतांनी तिचे विचार ओळखले. हिची एक वासना झाली की आपण हिचा मुलगा असावा. भगवंताने मनोमन तसाच तू बोलला की तुझा मुलगा होईल, काही काळजी करू नको. परंतु आपल्याच भावाला फसवून पायाने पाय देऊन आणि पाताळामध्ये घातलं, आपल्या भावाचा नाश केला. त्यावेळेला तिला काय वाटलं माहित आहे का, माझा मुलगा जरी असताना त्याला विष पाजून मारलं असताना, माझ्या भावाला मारलं, देवाने सांगितलं तसं. मग ती पुतना म्हणजे ती रत्नमाला राक्षसी म्हणून जन्माला आली पुढे. आणि ती कामाला कुठे होती, कंसाच्या कंपनीमध्ये. काय काम करायचा, तर जी कोणी मुलं भक्ती करतील, नामस्मरण करतील त्यांना मारून टाकायचं काम तिचा होता. तो डिपार्टमेंट तिचा होता. पूत ना म्हणजे एक पण पूत म्हणजे मूल ठेवत नाही ती पूत ना. हा नावाप्रमाणे कार्य असतात लोकांचे, पण आता नावाप्रमाणे कार्य राहिले नाही. तो नाव सत्यवान असतो, अख्खा टाकतो करतो. आपल्या गावातला नाही बाबा कोणी. नावाप्रमाणे लोक राहिले नाही. नाव सांगावं होती. आणि तिच्या इच्छा पुरवण्यासाठी भगवंताने काय केलं, तर मग आता आईचं स्वरूप आहे, ती दुग्धपान केलं. तिचं काय केलं, दुग्धपान केलं. ही तिची पहिली इच्छा होती की तू माझा मुलगा असावा. मुलगा म्हणून आईचं दूध पिलं त्याने. आणि दुसरी तिची लगेच वासना जी झाली, बैला पाताळात नेल्यानंतर तीही पूर्ण केली. काय, माझ्या भावाला तू पाताळात घातलंस, माझा मुलगा असं तरी तुला मारलं असतं. ही देवाची किती मोठी नवलाई आहे की एकाच ओव्हरला 12 धावा, एका बॉलमध्ये 12 धावा काढल्या. 13 मिनिटात एका बॉल मध्ये 13 धावा मिळतात. कारण पहिला बॉल टाकला, 9 बॉल पडला, त्याने सिक्सर मारला, 7. दुसऱ्या बॉलला मारला, तोच बॉल फेक झाला, त्याला पण सिक्सर मारला. देवाने तसं केलं. ही नवलाई आहे, ही नवलाई आहे. दुसरं काय नवलाई, अनेक अशा नवलाई देवाने केल्या. बाबल भट नावाचा मारला की त्याला लाकडाने मारून टाकलं. बकासूर मारले, अनेक दैत्य मारले. आणि वयाच्या 5 वर्षाच्या आत देवाने सगळी हो. आणि तो नवल केवढे म्हणजे हे कोड जगाला अजूनपर्यंत सुटलेलं नाही. अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक कोड आतापर्यंत आहेत. ते जगाच्या शास्त्रज्ञांना अजूनपर्यंत उलगडलेले नाहीत. तुम्ही कदाचित जगन्नाथपुरीला गेला असाल तर भगवंतच त्या ठिकाणी नवलाई करतात की अशी, तर हवा या दिशेने वाहते, पण सगळे झेंडे या दिशेने वाहतील, परंतु परमात्म्याच्या मंदिराच्या कळसावर जो ध्वज आहे तो मात्र उलट्या दिशेने वाहतो. बरं, पक्षाला काय अक्कल आहे का, काय कळतं का पक्षाला? परंतु जगन्नाथपुरीच्या कळसावर आतापर्यंत एकही पक्षी बसलेला नाही. जगन्नाथपुरीच्या मंदिरावरनं अजूनपर्यंत एकही विमान गेलेलं नाही. कळलेलं नाही. ही देवाची काय आहे, नवलाई आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरात असाल, खवळलेल्या समुद्राचा आवाज तुम्हाला येतो, परंतु नुसते मंदिराच्या गाभाऱ्यात पाय ठेवला, शांत वातावरण होतो. ही देवाची नवलाई आहे. आणि ती अजून एक नवलाई अशी आहे
की गाडग्यावर गाडगे 7 गाडगे ठेवले जातात. 7ही गाडग्यांमध्ये पाणी आणि तांदूळ ठेवले जातात. खालून आग दिली जाते. कुठला भात पाहिजे शिजायला पाहिजे, खालचा का वरचा? खालचा का नाही? पण तिथे तसं नाही होत. वर्ण भात शिजत होतो. ही काय आहे? देवाची नवलाई. ही पण नवलाई. तुम्हाला अजून एक नवलाई सांगतो. कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार होणे काही विशेष आहे का? शिक्षकाचा मुलगा शिक्षक होणे काही विशेष आहे का? बरोबर ना? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणे विशेष आहे काही नाही. तर एखादा काबाड कष्ट करणारा मुलगा डॉक्टर झाला तर नवलाई आहे. एखादा दारू विकणारा मुलगा कीर्तनकार झाला तर नवलाई आहे. बरोबर ना? माझ्याकडे नको बोलू मला. आता साक्षात परमात्मा जन्माला आलेला आहे. जन्माची नवलाई काय आहे? तर जन्माला आला, आईला काहीच त्रास नाही. अयोनी संभव नव्हे काही श्रम, अजिबात श्रम नाही. नामयाचा स्वामी प्रगटला. जन्माला आला, आईला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता अशी नवलाई तुम्ही जगामध्ये ऐकली का? बाबा एखादा तिला स्त्रीला मुलगा झाला आणि तिला काहीच त्रास नाही झाला नाही, ही देवाची नवलाई आहे. बरं, जन्माला आला तर एवढंच नाही आला, 8 वर्षाचा बालच, ही देवाची काय आहे? नवलाई आहे. बरं, त्याच भगवंताने लगेच आईच्या सांगण्यावरनं सूक्ष्म रूप धारण केलं. आणि दुसरी नवलाई काय आहे? 7 पेट कंसाचे होते, ते आत्म्याच्या कारागृहामध्ये होते. आणि वसुदेवाने टोपलं घेतलं निघालं. आता काही लोक सांगतात जेलमध्ये टोपली कुठून आली. अरे ज्याने विश्व निर्माण केलं तर टोपला निर्माण होणार का? काय लोक संशय घेतली कशावर काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर निघाल्यानंतर पायीची बंधने गळती, आपोआप बेड्या फुटल्या. 7 दरवाजे उघडले गेले आणि तिथे जेवढे रखवालदार होते ते रखवालदार सगळे झोपले गेले. यमुनीला पूर ओसरला. या सगळ्या नवल्या सांगतो. आणि मथुरा ते गोकुळ ते पुन्हा मथुरा मायला घेऊन आले एका रात्रीच्या आत. ते पण कधी? 12ला जन्म झाला आणि सकाळी 4ला तिथे कुठली गाडी जाऊन येते सांगा ना तुम्ही? पावसाळ्यात. ही देवाची काय आहे? नवलाई आहे. त्या सगळ्या नवलाया आहेत. अशा अनेक नवलाया केल्या. अभंगाचं दुसरं चरण. तेव्हा तुम्ही भोजन का नाही करत? आज मला भोजन करायचं आहे. माझा एक भक्त, माझा एक अंश उपवाशी आहे म्हणतो का? हो, एक सुद्धा माझा अंश जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मी जेवत नाही. मग दररोज तुमचे अंश सगळे जेवतात का? हो. फक्त एकच उपवास म्हणून थांबलोय. थोड्या वेळात भगवंतांनी वाढ जेवायला जेवतो. कुठं जेवले? जेवले. त्याच्यानंतर एकदा लक्ष्मी मातेने एक आयडिया केली. बाबा एक छोटासा मुंगा पकडला आणि तिची एक डबी असते ना अंगुशी आपली, त्या डब्बीत ठेवला. त्याला होल मारले म्हणजे तिला ऑक्सिजन मिळावा, मरू नये. आणि ती डब्बी ठेवली लपवून. कोणी या कीर्तनात नाही. तुम्ही कीर्तनाला आल्या, बसल्या मिटिंगला नाही. लपवून ठेवली आणि परमात्मा जेवले. काय केले? 12:30 वाजले. वाढू का? परमात्म्याला जेवण वाढलं. जेवेपर्यंत स्मित हस्ते करत होती. बघू आज पकडला. जेवले, हात पुसले. झालं का जेवण? म्हणतो झाले. तुमचा एक अंश उपवास आहे, तुम्ही जेवलेच कसे? म्हणतो कोण? हो, एक अंश उपवासी आहे. बघा ज्ञानदृष्टीने तुमचे अवलोकन करा कोण उपवासी आहे. त्यावेळेला बघितलं ज्ञानदृष्टीने अवलोकन करून कोणी उपवासी नाही. म्हणतो आता कोण उपवासी आहे तो मी दाखवतो. लक्ष्मी मातेने ती डब्बी आणल्यानंतर भगवंता याच्यामध्ये एक मुंगा आहे, तो उपवासी आहे म्हणून खोलून दाखवलं. तर तिने जो तिलक लावलेला होता, तिलकावर अक्षर लावलेल्या होत्या, त्या अक्षरापैकी एक अक्षर म्हणजे एक तावरताना त्यात पडलेला होता. लक्ष्मीला दिसेल नव्हता आणि तो मुंगा मस्तपैकी तांदूळ खातो. तेव्हा तिला कळालं याची किती मोठी नवलाई आहे. की एक तांदळाचा दाना पडलाय, तो सुद्धा खाताना त्याला दिसतोय. हो, मुंगी के पाव में घुंगरू बांधे वो भी ईश्वर सुनता है. एवढी सूक्ष्म त्याची नजर आहे. अल्लाने बोलायचं त्या अल्लाला ऐकायला कसं येईल? बरं, तो जमिनीत गाडलाय, येईल का ऐकायला जरा? काही प्रमाण लावले. वो भी अल्लाह सुनता है. पहिला तो
मग या पृथ्वीला तृप्त करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हो, पण त्याला पण भूक लागते. तो कुठे खेळून आला, हे आई हे भैया मला जेवायला दे ना, पण लोण्याचा उंडा दे ना, तो मागतोय. आणि यशोदा मायेच्या हातून खाल्ल्यानंतरच तो तृप्त होतोय. अभंगाचं तिसरं चरण आहे. संपूर्ण जगाला जो अन्न पुरवतो मात्र त्यालाही भूक लागते. हे काय आहे, नवल आहे. आणि त्याची भूक आईने क्षमत नाही. ही काय आहे, नवलच आहे. बघा एकदा काय झालं माहिती आहे का, एक गवलन आली घरी. यशोदा मैया ते जरा कानाला माझ्या घरी घेऊन जाते. गवलन नुकतीच लग्न झाली होती. 22-23 वर्षाची मुलगी. तिला मुलगा झालेला नव्हता. तिला वाटतं खेळून असं गोंडस कोण आहे, आणि घरी घेऊन गेली. 2.5-3 वर्षाच्या माझ्या कानोबा घरी घेऊन गेली. खेळता 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 खेळता, अरे कानोबा तू किती छोटा आहे ना. म्हणतो मी मोठा हो का. म्हणतो होऊन दाखव ना मोठा. कानोबाने त्यावेळेला 25 ते 26 वर्षाच्या मुलाचं रूप धारण केलं. अगदी तरुणाबाण गोरापान राजा सुकुमार वेल्ला तरुणाबांड झाला. त्या रूपाकडे ती पाहतच राहिली. पाहतच असताना तिच्या पतीची गाडी वाजली. नवरा आला घरी. हे काना आता बारीक होणार पडत. मी नवऱ्याला काय सांगू. म्हणतो आपल्याला फक्त मोठा होता येते, तुझं तू सांभाळ आता. हे तुझ्या पाया पडतो ना रे बाबा. मग छोटा हो ना. तू एकतर या गावातला पण कोणी दिसत नाही की दादा आले, काका आले, मामा आले, माझ्या नातेवाईकांसारखं कोणी दिसत नाही. तू वेगळ्या चेहऱ्याच्या दिसतो, असा चेहरा कोणी बघितलाच नाही. मी नवऱ्याला काय उत्तर देऊ. ती पण काय देवाची नवराई अभंगाचं तिसरं चरण. विश्वव्यापक कमलापती ही नवलाई आहे देवाची. एकदा काय झालं माहित आहे का, मी अगदी संक्षिप्तपणे कीर्तन सांगतो. मी वेळेचा फार जबाबदारीने कीर्तन, वेळेवर जबाबदारीने कीर्तन सांभाळा मागतो. परंतु आपण कीर्तन थोडासा उशिराने चालू केलाय. तुमची परवानगी मागितली मी 15 मिनिटाची, बरोबर ना. हो हो हो. आणि वेळेवर तुम्हाला भजनाला सोडतो. ही पण एक नवलाई. यमुना दुखंड बनवार वाट, आणि या गोपिकांना दुर्वास ऋषीला भोजन घेऊन चाललेले होते. जात असताना त्या ठिकाणी परमात्मा बरोबर खेळत होते. म्हणतो नदी भरली. पहिल्या तीराला जायचं आहे. दुर्वास ऋषीला नैवेद्य घेऊन जायचं आहे. म्हणतो जाणं तुम्ही प्रार्थना करा, यमुनेला प्रार्थना करा. म्हणतो प्रार्थना करून नाही ऐकत ती. म्हणतो मी प्रार्थना करू का. म्हणतो हो. ही गोकुळातली गोष्ट आहे, नंतरची गोष्ट आहे. हो. त्याच्यानंतर भगवंताने प्रार्थना केली, मी अखंड ब्रह्मचारी असेल तर नदी तुम्हाला वाट देईल, हसायला लागेल. मी कधीच माझ्या आयुष्यात खोटं बोललो नसेल तर नदी वाट देईल. पुन्हा हसायला लागल्या. कृष्ण आणि खोटं बोलला नाही आयुष्यामध्ये. आपण कृष्ण लीला बघितली असेल टीव्हीला. जेव्हा वेळोवेळी खोटं बोलायचं नाही का. हो, वेळोवेळी खोटं बोलायचा. तर हसायला लागल्या. बघता काय, तिकडे नदी एखाद्या स्त्रीचा भान पडावा तशी दुभंगली आणि त्या गौरीने तिकट गेल्या. म्हणजे किती प्रकारच्या ती नटखट लीला जरी केल्या, पण नाना प्रकारचे भोग भोगले जगाला दिसत असतील तरी सुद्धा या भोगापासून परमात्मा मात्र, विटाळापासून परमात्मा मात्र अलिप्त होता. सुंदर अभंग एक आहे. देव निराला अलिप्त विटाळा तुका म्हणे. देव जाणता आपली सत्ता एका एकी. हो, तो सगळ्या ह्या विश्वाच्या भोगापासून, नैश्वर भोगापासून मात्र या विटालापासून तो वेगळा आहे. म्हणून नाना प्रकारचे भोग भोगून सुद्धा तो ब्रह्मचारी होता. अभंगाचं शेवटचं चरण.
चौर्य संघटना सगळी गावातली मुलं जमा केली, संघटना स्थापन केली आणि त्याच्यानंतर त्या संघटनेमध्ये ठरलं की आपल्या गावात दूध उत्पादन जास्त आहे, परंतु ह्या दुधाचा फायदा बाजूच्या गावाला घेत आहेत, बरोबर ना? हो, या दुधाचा फायदा बाजूच्या गावाला घेत आहेत. मग आपण काय करायचं, आपल्या गावातलं दूध आपल्याच गावात राहिलं पाहिजे, बरोबर का नाही? आपल्या गावातलं दूध आपणच खरेदी केलं पाहिजे का नाही? आपल्या गावातल्या दुधाची किंमत आपणच केली पाहिजे का नाही? तर आपल्या गावातलं दूध फुकट घालवायचं? हो. मग त्यांनी ते ठरवलं आणि ज्या गवळणी दूध विकायला जायच्या अशा मारायचे खडे ना घागरीत फोडून टाकायच्या. सगळे कारणे यशोदा मैयाकडे येऊ लागले. बघा ना तुमचा मुलगा, गावातल्या सगळ्या मुलांना त्याने वेळ केलं आहे. हो हो, गावातल्या मुलांना वेळ करून आम्ही जेव्हा दूध विकायला जातो तेव्हा काय करतात ते, तर आमच्या घागरी सगळ्या फोडून टाकतो. नाना प्रकारचे कारणे येऊ लागले. ठोकून ठोकून कोंबालीला टोक सारखा केला तिने. ठीक आहे, थोड्या वाढत गेल्या यशोदा मैयाजवळ गाणे येऊ लागले, नाना प्रकारचे कारणे. एकदा काय झालं, एक गवळण रांगोळ्या काढत होती. पहिले टिपक्याच्या रांगोळ्या होत्या ना, रांगोळ्या काढत होती. रांगोळ्या काढता काढता हा एकदम लहान 6-7 वर्षाचा हा जाऊन असे हात म्हणजे काय करते, तर म्हणजे रांगोळी काढते. मी काढू? अरे तू एवढूसा मुलगा, तू काय रांगोळी काढणार? मला छान येते. तिलाही वाटलं काही तर रांगोळीचा थोडा नाश करेल, येऊ थोडी रांगोळी. म्हणतो अशी नाही काढता येत, मी रांगोळी काढली तर तू रांगोळी काढताना बघशील आणि रांगोळी काढताना बघितली की माझ्या कलेची कॉपी करशील. तू जरा लांब जा ना. त्या गवळणीला वाटतं ठेवली याच्याशी. तिने रांगोळी काढलेली होती, मस्त अष्टोत्तर काढलेलं होतं आणि ती थोडी बाजूला गेली. बाजूला गेल्यानंतर हा बघतो किती लांब, जरा लांब जा. अरे एवढं लांब आली, ती अशी लांब 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 होत गेली. याने काय केलं माहित आहे का, तर रांगोळीवर मुतला. एक गवळणी आली, तिच्या घरी काही खोडी केली नव्हती. देवाने काही खोडी केली नव्हती, तरी सुद्धा आली. आल्यानंतर देवाच्या कान पकडले यशोदा मैयानी. जाशील पुन्हा? जाशील म्हणून नाही जाणार. बाहेर निघाली ती. तिला सांगितलं इकडे जा, तुझ्या घरी आतापर्यंत आलो, तुला काही त्रास दिला? कशाला माझं नाव सांगितलं? माझ्या आईने माझं कान पकडलं ना, म्हणतो तू लोकांना त्रास देतो ना म्हणून तुझं नाव सांगितलं. बरं म्हणतो, असं आहे का? ठीक आहे, जा तू जा बोलतो. ती गेली घरी. हो, तिला वाटतं मी चांगलं काम करून आली. दुसऱ्या दिवशी भगवंताने परत आपली मिटिंग घेतली. तो इच्छा घरी टाकायचा. कसा टाकायचा? मी बघेन काय ते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त बाहेर थांबा. ही रात्री झोपी गेली. झोपी गेल्यानंतर भगवंत तिच्या घरामध्ये गेले. तिच्या घरामध्ये गेले. भगवंताने तिच्या वेणीची, नवऱ्याच्या दाढीची गाठ मारली. भगवंत निघून आले. आता सकाळी गायी दुधवण्यासाठी म्हणजे गायी पाजण्यासाठी, म्हशी पाजण्यासाठी बरोबर 9 वाजता उठतात ना म्हशीवाले. सकाळी पहाटे उठली 5 वाजता. 5 वाजता उठल्यानंतर ती पहिले उठली. उठल्यानंतर तिच्या वेणीला झटका बसला. जर राग आला थोडा, मग बोलली ना वेणी ओढताय, तुम्हाला काय कळते? पहाट होत आली, गाई दुधवण्याची वेळ झाली, असं काय करता? म्हणून तुला काय कळते का? माझी दाढी ओढली. तेव्हा अंधार होता. लाईट नव्हती, जिरोचं बल नव्हतं तेव्हा. दिवाळीला अंधार पडायचा. मग दोघांनी चाप करून बघितलं तर वेणी आणि दाढी एकच मार्ग दिसतो. म्हणजे काहीच ब्रेकर नाही, काय नाही. जेव्हा बघतात तर गाठ पडली. गाठ दोघांनी सोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी 6:30 पर्यंत गाठ सोडतायत. गाठ काय सुटत नाही. सासू उठली. सासू काही नीट नाही उठवत सुनला, बरोबर ना? अजून पासावली. म्हशी माझा उठलोय. लागली गोंगाळ घातला. ती कुठं सांगत नवऱ्याची दाढी माझी वेणी गाठ बसले. मग हळूहळू 7 वाजायला आले. सासरा उठला. मुलाचे आई वडील, अरे का उठत नाही अजून? मग त्याने हळू सांगितलं, बाबा आतमध्ये या.
जेव्हा आतमध्ये आले बघतात तर काय, अरे गाठ पडले, येड्या होतो गाठ पर्यंत तो कशाला. मग त्याच्यानंतर त्याने बापाने कोयता आणला, कोयत्याने कापतो, गाठ सुटत. माचीस घेतली, जाळायचा प्रयत्न केला, घाट काही सुटत नाही. इकडे देवाने सगळ्या मुलांना आमंत्रण केलेला होता, आज आपल्या गावामध्ये जरीमरी येणार आहे. पोरं सांगा हो हो, खेळ येणार आहे. सगळ्या म्हणजे आपल्या त्या स्टॉप पासून गावदेवी मंदिरापर्यंत, इकडनं ह्या गलीत त्या गलीत सगळ्या मुलांना सांगितलं गावात जरीमरी, गावात जरीमरी. सगळ्या बायाने आरत्या काढून ठेवल्या जरीमरीची आरती करायला. लोकांना काय वाटलं खरंच जरीमरी येणार आहे. सगळी लोक तयार, कोणी कामाला जाणार होते, गेले नाही, जरीमरीचं दर्शन घेऊन मग जाऊ म्हणतो. सगळे प्रकार त्यांनी केले, पण गाठ काही सुटत नाही. तेव्हा तिला आठवण पडते, आपण ना काल यशोदेच्या घरी जाऊन कृष्णाला जरा शिकवला. हा काम कृष्णाचा असेल किंवा आजूबाजूवाले जमले, काय चालले घरात गडबड, म्हणजे याची गाठ पडली, तू काय कृष्णाला बोललेली का? म्हणतो हो ना, काल त्याचं विनाकारण मी नाव सांगितलं. मग ह्या झाला भोग कर्माची फलं. आता त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही. बरं चला निघा म्हणतो त्याच्या घरी. पण झालं काय माहित आहे का, तो जो गवली होता तो टेंगणा होता, ही होती, ही उंच होती. त्याच्यामुळे याला असा ना, घरातलं बाहेर निघाल्याबरोबर देव सांगतो जरीमरी आली, जरीमरी आली. सगळी पोरं आली, सगळ्यांच्या समोर बेइज्जती झाली. आता या तांगड निघाली, सगळी लोक गोंगाट करतायत, पोरं गोंगाट करतायत. सगळी लोक घरातलं बाहेर, काय झालं काय झालं, यांना काय आकडा आहेत का नाही. या वयात दाढी त्यांच्या गाठ पडेपर्यंत झोपतात जवळ. हे नालायक लोकांना दूषण द्यायला लागली. या तांडा सगळा गावातनं फिरवला. यशोदेच्या घरी गेले, यशोदे यशोदे कुठं तुझा मुलगा कुठं आहे? तोपर्यंत भगवंत दुसरीकडे, जेणेकरून आपल्याला लगेच शोधावं नाही. अख्ख्या गावात वरात फिरवून घेतली. तिकडनं गावदेवी मंदिरापर्यंत, पुन्हा इकडे आणली, इकडनं शालेच्या पार आपल्या शिल्कापर्यंत, पुन्हा इकडनं आणली. तर मधल्या गलीतून सगळीकडे देवाला शोधायला तांडा फिरला. अख्ख्या गावातली मुलं अख्ख्या गावात नाचक्की झाली. हो, तिसरी आली धावत, याने बाई काय केली मातम, पतीची वेणेरी माझी, पतीची दाढी माझी वेणी, दोहोची गाठ दिली मारून. हागबाई कोणाशी आवर येणार यशोदे, बाळ तुझा काना कोणवर सोसू धिंगाणा. यशोदे किती धिंगाणा याचा, किती त्रास आम्हाला याचा. गोकुळी राहावे का जावे, या गावात राहू का जाऊ, एवढा त्रास झाला. आवर ना तुझ्या मुलाला. मग कसं तरी यशोदा मातेने आणलं, कृपादृष्टी टाकली, कृपादृष्टीने गाठ सुटली आणि मग मोकळे झाले. दंडवत केलं देवा, परत नाही रे तुझ्या नादाला लागणार, म्हणतो परत नाही लागणार. मग यशोदा माहिती कंटाळली, कृष्णा बरेच रे तुझे बरेच गारणे झाले, म्हणतो बरेच गारणे झाले, असं नको ना करू. कुणाची मरकी फोडायची, कुणाच्या घरात जाऊन त्यांचा दयादूताचा नासाडा करायचा, अशी अनेक उपद्व्याप त्याने केले. आता तुम्ही सांगा, गवलन मोठी होती, गवली छोटा होता, तर त्यांनी काय पोरगी बघायला गेलाच नव्हता का? त्यांनी काय माप घेतलंच नाही का? तसं पहिले नव्हतं ना. पहिले आई वडील जे करून देत ते करायची लग्न, नाही का? हा, आई वडील करून दिलं का मुलं हो बोलायची. हो, मी पण हो बोललो, माझी पण चॉईस नव्हती. आई वडील हो करत गेला, बाबा काय करणार. आताच्या वेळपर्यंत असं होतं. आता तो आई वडिलांना त्रास राहिलेला. फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप, नवरे बायको तिकडेच मिळतात आली. तिकडेच मिळतात सगळे, सगळ्यांच्या चौकशा पण तिकडेच. असा पहिले जगसारखा जमाना आता राहिलेला नाही. फार थोड्या वाढल्या. आता एक काम करायचं, आता तुला घरी ठेवायचं नाही, तू घरी ठेवण्याच्या लायकीचा राहिला नाही. आपल्या गावात उपद्व्याप पाहिजे. हो, सगळ्या लोकांचे गावाने येतात, तुला मी शाळेत पाठवते. शाळा कुठे? तर मग गाई गोपाल यमुनेच्या तिरी जा, त्या गायी घेऊन जा चरवायला. आणि मग भगवंत गायी घेऊन जाऊ लागले. गायी घेऊन गेल्यानंतर तिकडे नाना प्रकारचे खेळ खेळू लागले. हमामा हुंबरी, तुम्ही त्या गायी घेऊन सगळी गोपाळ रानात जाऊ लागले, नाना प्रकारचे खेळ खेळू लागले.
आलं का लक्षात? खेळ मांडला होते म्हणून मुलं सुदृढ होते. आलं का लक्षात? आता एकच खेळ आहे पबजी. पोरांचा खेळ काय आता? पबजी. ती पोरं एवढी वेळावेळी असतात ना, त्यांना भान राहत नाही की आपण बाजूला आपल्या कोण आलाय गेलाय काही राहत नाही. ती अशी करत राहतो. वेडी झाल्यासारखी पोरं झाले वेडी. सांगतो तुम्हाला, हा पाठीमागून केलेला अटॅक आहे आपल्या भारत देशावर. काय? पाठीमागून केलेला अटॅक आहे. कारण जागतिक पातळीवर आतापर्यंत तरी आपल्या भारत देशाचे डॉक्टर्स, इंजिनियर्स हे हुशार लोक जे आहेत ते आपल्या भारत देशाचे का, तर ही ज्ञानी संस्कृती आहे, ज्ञानी लोक आहेत. आणि ज्ञानी संस्कृती पुसून काढण्यासाठी ही छोटी नसत आहे ना, हीच बुद्धी बनवून ठेवायची. आणि यांच्यासाठी पाश्चात्य देशाने तुम्हाला मला गिफ्ट दिलेला खेळ म्हणजे पबजी. काय? पबजी. हो, ती मुलं ऐकत नाही सांगतात. बाया काय सांगतात? मुलं ऐकत नाही. किती वर्षाची मुलं? ती 2-4 वर्षाची मुलं ऐकत नाही सांगतात. सांगून ऐकत नाही, महाराज काय करू? तो 3 वर्षाचा पोरगा ऐकत नाही. त्याचा बाप किती वर्षाचा? 30 वर्षाचा. आहे का शब्दाच्या बाहेर तुमच्या? आहे? त्याची खोकायची तरी हिंमत आहे का तुमच्या परवानगीशिवाय? हा, आहे का डेअरिंग आहे का त्याची तुम्हाला उलट बोलण्याची? नाही पण सांगतात ना. हा, बापाची हवा झाली. पोरं तुम्हाला ऐकत नाही सांगताय. पोरं मोबाईल आणतात कुठनं? आईचा मोबाईल, जास्तीत जास्त आईचा मोबाईल. बापाचा मोबाईल वापरत नाही. बाप थोडा फुटतो, मग आई त्याच्याकडे मोबाईल ढकलते. खेळ मी बघतो टीव्ही मालिका, तू पबजी. हो, पबजी. हिला सुखरूप मालिका बघायला मिळावी म्हणून पोराचं आयुष्य बिघडणारी एकमेव. काल मी उदाहरणामध्ये सांगितलं. हो, एक मन आहे, मन. वांजोट्या म्हशीला माया भारी, चाटून चाटून वास्तू मारी. मला का लक्षात? या मायेने प्रेमाने आपण आपल्या मुलांना बिघडवलं. खरं म्हणजे बिघडवलंय. ठीक आहे, मग पहिले खेळ नाना प्रकारचे होते. खेळ खेळून थकले, भागले. चला आता जेवायला चला म्हणतो. जेवायला जायचे. आपापल्या ते गाठोडं पहिले काय नाही, ते रुमालामध्ये बांधून भाकरी नाहीत. टॉवेल नव्हते, डबे नव्हते, टिफिन्स नव्हत्या, काही नव्हत्या. मग ते आपल्या रुमालामध्ये नेऊन भाकरी. मग देवाने सांगायचं की माझ्यासारखं असेल तर माझ्याजवळ बसा, नाहीतर बाजूला व्हा. अरे देवा, आम्ही गरीब रे देवा, आमच्या भाकरीवर चटणी दिली आईने, तू लोण्याचे उंडे आणले, तुझ्यासारखं कसं आणू शकतो? जा घरी. त्याने सांगितलं जा घरी. म्हणजे काय? माझ्यासारखं मी जसं सात्विक वर्तन करतो, सात्विक अन्न ग्रहण करतो. तुम्ही काय खाताय महत्वाचं नाही, तुम्ही कसं खाता हे जास्त महत्वाचं. तुम्ही सात्विक खाता तर ते अन्न चांगलं आहे. आज अन्न कुठलं चांगलं आहे माहिती आहे का तुमच्या नजरेत? पिझ्झा, बर्गर, या मोम्स, काय मोमोज, मोमोज. याला तुम्ही चांगलं खातो म्हणून म्हणता. याच्यासारखी घाण जगाच्या पाठीवर कुठंच नाही. याच्यासारखी घाण जगाच्या पाठीवर कुठं. हे खाणं कोणाचं आहे माहित आहे का? की ज्या घरामध्ये पाश्चात्य देशांमध्ये ज्या घरामध्ये पती पत्नी दोघं कामाला आहेत, त्यांच्या घरात ते जे म्हातारे होते त्यांना त्यांनी हॉस्टेलमध्ये ठेवलेलं आहे, मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि दोघं कामावर नाही, त्यांना उशीर होतो. ते सडलेलं अन्न आणतात फ्रीजर मधून आणि खातात वेळ नाही म्हणून. तुम्हाला आम्हाला तसा प्रकार आहे का? आपल्या घरात एक तरी स्त्री आपण नोकरी ठेवतो स्वयंपाकासाठी, म्हणजे 2 पैसे आपण कमी कमवतो. पण आपल्याला स्वयंपाकासाठी जर घरी स्त्री आहे, आपण पिझ्झा बर्गर का खावेत बरं? आपण स्वतःच्या आरोग्याशी खेळतोय. हो, आता हे सूट घालतात, तिकडे थंडी आणून सूट घालतात, इकडे काय? इथे ऊन मरणाचा प्रदेश, 56 वातावरण गेलेल्या मध्ये सूट लागणार. नवरा उकळले खाऊन, अरे बाबा त्याचा हवा झाला मरण तो नाही तर मी त्याचा. हो, नको नको ते आपण पाश्चात्य लोकांचा अनुभव बसवलं आपल्या उरावर. तसे म्हणजे सात्विक अन्न खा तुम्ही माझ्यासारखं, सात्विक विचार तुमचे होतील माझ्यासारखा. अंत बसा आणि मग काय बघता, सगळ्यांच्या मोठा सोडल्या, म्हणजे सगळ्यांची जेवण सोडली आणि जेवण खायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर मग आता देवाने सांगितलं आपलं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर आता यांचा जो काळा सगळ्यांचा मिक्स केला जेवण आणलेला होता आणि त्याच्यातनं वाटे करून खाल्ले. आता हा काळा पाहण्यासाठी देव जमा झाले. आपल्याला सुद्धा त्याचा काळाचा लाभ होईल तर बरं आहे. मग देवाने ओळखलं की वरच्या देवाला हा काळा मिळाला नाही पाहिजे म्हणून काय केलं तर जेवण आता असंच बांधलं, घरी न्यायचं, उरलं सोडलं आणि हात धुवायला यमुनेमध्ये जायचं नाही. तर हात कुठे पुसायचं? तिकडे पुसायचं ना. हा, काल्याची आसे देव जनी झाले
मासे झाले. त्यांना काही काळा मिळू दिला नाही. परंतु पृथ्वीवर हा काला प्रत्येकाला मिळावा, जो देवादिकांना सुद्धा दुर्लभ होता, तो तुम्हाला मला सगळ्यांना मिळावा. म्हणून साधू संतांनी हा काला चालू केला. याच्यामध्ये सगळ्यांच्या लाया टाकल्या जातात आणि सगळ्यांचा मिक्स केलेला काला सगळ्यांना वाटला जातो. आता हा काला वाटेल, पण कधी देवाची हंडी फुटली काला आपण वाटेल आणि एक अभंग होईल कंठी धरला कृष्णमणी. त्याच्यानंतर काही हंडीचा हा कोणी आणल्या असतील टाका, नसत्या तरी चालेल. त्या आणल्या त्या सगळ्यांच्या तुमच्या पैशाने आणल्या तसं गृहीत करा. दादा